नमस्कार, भाषालागमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इंग्रजी ग्रामरचा म्हणजे व्याकरणाचा पाया एकदम पक्का करणार आहोत. आणि आपली सुरुवात होणार आहे एका सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकने, तो म्हणजे नाम किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण नाउन्स म्हणतो. अच्छा, भाषालाब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करताय. मग तर हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. कारण चॅम्पियन बनण्याचं पहिलं पाऊल, सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे नाम किंवा नाउन्स नीट समजून घेणं. चला तर मग करूया सुरुवात. तर मग नाम म्हणजे नक्की काय? अहो, खूप सोपं आहे. आपल्या आजूबाजूला बघा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव आहे, बरोबर? मग ती व्यक्ती असो, ठिकाण असो, प्राणी असो किंवा कोणतीही वस्तू, त्यांच्या नावालाच नाम किंवा नाउन म्हणतात. अगदी साधा आहे. टेबल, खुर्ची, पुस्तक, पाणी ही सगळी काय आहेत? नामं आहेत. बरं, आज आपण काय काय शिकणार आहोत पटकन बघूया. सगळ्यात आधी नामाची ओळख, मग आपण बघू सामान्य आणि विशेष नाम, त्यानंतर भाववाचक आणि समूहवाचक नाम, आणि मग गणनीय आणि अगणनीय नाम. आणि हो, सगळ्यात शेवटी एक छोटीशी प्रॅक्टिस टेस्ट पण आहे, म्हणजे आपल्याला किती समजलं हे पण कळेल. चला तर मग आपला पहिला मुद्दा, सामान्य आणि विशेष नाम. आता बघा, नावांमध्येच सगळं काही दडलंय. एक आहे सर्वसाधारण नाव आणि दुसरं आहे एखादं खास नाव. तर सामान्य नाव म्हणजे काय? कॉमन नाउन हे म्हणजे कोणत्याही व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूला दिलेलं एक जनरल नाव. म्हणजे आपण कोणा एका विशिष्ट गोष्टीबद्दल बोलत नाहीये, तर त्यासारख्या सगळ्याच गोष्टींसाठी हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ बघा, जेव्हा आपण म्हणतो मुलगा म्हणजे बॉय, तेव्हा तो जगातला कुठलाही मुलगा असू शकतो. किंवा शहर म्हणजे सिटी, कोणतंही शहर. नदी म्हणजे रिव्हर, कुत्रा म्हणजे डॉग, ही सगळी सामान्य नामं आहेत. कारण आपण कोणत्या तरी एका विशिष्ट शहराबद्दल, नदीबद्दल किंवा कुत्र्याबद्दल बोलत नाहीये, बरोबर ना? आता याच्या अगदी उलट, विशेष नाम, प्रॉपर नाउन. नावाप्रमाणेच हे एका विशिष्ट म्हणजे एका पर्टिक्युलर व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा वस्तूचं खास स्पेशल नाव असतं. फक्त त्या एकाच गोष्टीला ओळखण्यासाठी हे वापरलं जातं. आता बघा, फरक किती पटकन लक्षात येईल. आधी आपण मुलगा म्हणालो, ते होतं सामान्य नाम. पण आता जर आपण राजू म्हणालो, तर ते एका विशिष्ट मुलाचं नाव झालं, म्हणून ते झालं विशेष नाम. तसंच शहरच्या जागी गडचिरोली, नदीच्या जागी वैनगंगा आणि कुत्र्याच्या जागी मोती. आहे की नाही सोपं? आणि आता येते एक सुपर टिप. ही गोष्ट तर कायम लक्षात ठेवायची बरं का, परीक्षेत खूप कामी येईल. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन इंग्रजीमध्ये लिहिताना नेहमी कॅपिटल लेटरने सुरू होतं, म्हणजे मोठ्या लिपीतल्या अक्षराने. बघा, राजू, गडचिरोली, मोती सगळ्यांची सुरुवात कॅपिटल लेटरनी झाली आहे. हा नियम विसरायचा नाही. ओके, चला आता पुढच्या जोडीकडे वळूया. भाववाचक आणि समूहवाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट अँड कलेक्टिव्ह नाउन्स. हे पण खूप इंटरेस्टिंग आहेत. एकाचा संबंध आहे भावनांशी, तर दुसऱ्याचा संबंध आहे गटांशी. तर भाववाचक नाम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ही अशी नावं आहेत ज्यांना आपण डोळ्याने बघू शकत नाही किंवा हाताने स्पर्श करू शकत नाही. ह्या काय असतात? तर आपल्या भावना, कल्पना किंवा आपले गुण. आपण यांना फक्त अनुभवू शकतो, फील करू शकतो. उदाहरणार्थ शौर्य, ब्रेव्हरी. आता आपण शूर सैनिक बघू शकतो, पण त्याचं शौर्य हा एक गुण आहे, त्याला आपण हात लावू शकतो का? नाही. तसंच आनंद, प्रामाणिकपणा, प्रेम, मैत्री ही सगळी भाववाचक नामं आहेत, जे आपण फक्त अनुभवतो. आता बघूया समूहवाचक नाम म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. हे तर खूपच मजेशीर आहे. जेव्हा आपण व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूंच्या एका पूर्ण ग्रुपला, एका पूर्ण समूहाला एकच नाव देतो ना, त्याला म्हणतात समूहवाचक नाम. म्हणजे एका शब्दात अख्खी टीम. चला याची काही मस्त उदाहरणं बघूया. जसं की विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर अ क्लास ऑफ स्टुडंट्स, सैनिकांचा ग्रुप, अँड आर्मी ऑफ सोल्जर्स, खेळाडूंचा ग्रुप, अ टीम ऑफ प्लेयर्स. आणि प्राण्यांच्या बाबतीत तर आणखी गंमत आहे. पक्ष्यांचा थवा म्हणजे अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, तर लांडग्यांची टोळी म्हणजे अ पॅक ऑफ वुल्व्स. आणि सिंहांच्या ग्रुपला काय म्हणतात माहितीये? अ प्राईड ऑफ लायन्स. किती भारी आहे ना? इतकंच नाही, वस्तूंसाठी पण असे शब्द आहेत. जहाजांचा ताफा म्हणजे अ फ्लीट ऑफ शिप्स, पुस्तकांचा संग्रह म्हणजे अ लायब्ररी ऑफ बुक्स, आणि फुलांचा गुच्छ अ बुके ऑफ फ्लावर्स. एका ग्रुपसाठी किती छान छान शब्द आहेत. बरं, आता आपण नामांच्या शेवटच्या प्रकाराकडे आलो आहोत, गणनीय आणि अगणनीय नाम. म्हणजे काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. नावावरूनच कळते, ज्यांना आपण मोजू शकतो आणि ज्यांना आपण मोजू शकत नाही, असा हा फरक आहे. गणनीय नामं
काउंटेबल नाउन्स ही अशी नावं आहेत ज्यांना आपण अगदी सहजपणे 1, 2, 3 असं मोजू शकतो. एकदम सोपं. जसं की 1 पुस्तक 5 पुस्तकं म्हणजे 1 बुक 5 बुक्स, किंवा 1 सफरचंद 2 सफरचंद म्हणजे an apple 2 apples. आपण यांना मोजू शकतो, म्हणून ही झाली गणनीय नामं. यांचं एकवचन आणि अनेकवचन दोन्ही होतं. आणि आता याच्या उलट अगणनीय नामं, अनकाउंटेबल नाउन्स. ही अशी नामं आहेत ज्यांना आपण 1, 2, 3 असं मोजू शकत नाही. म्हणजे बघा, आपण 1 पाणी किंवा 2 साखर असं कधी म्हणतो का? नाही. आपण त्यांचं मोजमाप करतो, म्हणजे लिटरमध्ये, किलोमध्ये. उदाहरणार्थ पाणी, साखर, तांदूळ, दूध. आपण म्हणतो 1 लिटर दूध, 1 किलो साखर, पण 1 दूध असं नाही म्हणत. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन हा शब्दसुद्धा अगणनीय आहे. तर लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी मोजता येत नाहीत, त्यांचं फक्त मोजमाप होतं. चला तर मग, नामांचे सगळे प्रकार आपण शिकलो. आता वेळ आहे आपण जे काही शिकलो ते तपासून बघण्याची. आता आपली पाळी. बघूया तर. हा आहे पहिला प्रश्न. खालीलपैकी विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन कोणतं आहे? पर्याय आहेत ए बॉय, बी सिटी, सी गडचिरोली आणि डी रिव्हर. नीट विचार करा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, गडचिरोली. का? कारण हे एका विशिष्ट शहराचं खास नाव आहे. बाकी बॉय, सिटी आणि रिव्हर ही तर सामान्य नामं आहेत. ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांचं अभिनंदन. आता पुढचा प्रश्न. कोणत्या प्रकारच्या नामाची सुरुवात नेहमी मोठ्या लिपीतल्या अक्षराने म्हणजे कॅपिटल लेटरने होते? पर्याय आहेत ए कॉमन, बी कलेक्टिव्ह, सी ॲब्स्ट्रॅक्ट की डी प्रॉपर. आठवतंय का आपली सुपर टिप? अगदी बरोबर. उत्तर आहे डी, प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. बघा, आपली सुपर टिप इथेच कामी आली. खूपच छान. वाह, खूप छान प्रयत्न. नामांचे प्रकार आता सगळ्यांना व्यवस्थित समजले असतील अशी आशा आहे. व्याकरण अजिबात अवघड नाहीये, फक्त ते नीट समजून घ्यावं लागतं. आणखी सराव करायचा असेल तर स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा आणि ऑनलाईन प्रॅक्टिस नक्की करा. भाषा लॅबच्या पुढच्या भागात आपण लवकरच भेटूया.